आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। रोहित आर पाटील यांची शरद पवार पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती। गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड तर उत्तम जाणकारांना सुद्धा मोठी संधी। श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार ही चर्चा केवळ माध्यमांमध्ये आहे। अमित शहा यांच्यासोबत एक बैठक झाली। आमची आणखीन एक संयुक्त बैठक होणार आहे। साताऱ्यातील पत्रकार परिषदेत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मिरजेत हॉटेलमध्ये तलवार, कोयत्यांचा नंगानाच। मतीन काझी आणि हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रयत्न। दोघेजण जखमी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। एकनाथ शिंदेंची तब्येत नाजूक, त्यांना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची? खासदार संजय राऊतांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना डिवचलं। अजितदादांनी बारामतीच्या विधानसभेची निवडणूक जिंकली, पण पिक्चर अभी बाकी है। आक्षेप घेत योगेंद्र पवारांचा निवडणूक आयोगाकडे मत पडताळणीसाठी अर्ज। ईव्हीएममध्ये गडबड, व्हीव्हीपॅटमधील सर्व चिठ्ठ्या मोजा। आंतरराष्ट्रीय स्तरावर ईव्हीएमची तपासणी करा, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी। बाबा आढाव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मविआ महायुतीच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहे। आत्मक्लेश आंदोलन आणि आरोपांवर सदाभाऊ खोतांचा सवाल, म्हणाले जनतेचा कौल पचवता आला नाही की अशा आरोपांचा आधार घेतला जातो। अजितदादा आमच्यामध्ये आले नसते तर 100 जागा आल्या असत्या। शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य। माळशिरसमध्ये वेगळाच पॅटर्न, मार्कडवाडीतील ग्रामस्थ पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्यावर ठाम। गावातील विरोधकांचा मतदानावर बहिष्कार। प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।